श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना मळ्यात आलेलो आहोत. तर आता कसं पावसामुळे ना कांदे खराब होत आहेत, त्याच्यामुळे म्हटलं कांदे ना भरून घ्यायचे. जास्त काही नाही आहे, घरच्या पुरतेच केले होते, पण आता जेवढे राहिलेले आहे तेवढे आज भरणार आहोत. तर चला कांदे कसे भरतो आणि किती खराब झाले ते तुम्हाला दाखवते. तरी त्या कांदे भरायला सुरुवात केली होती, म्हणजे ना आधी काही ना कॅरेट भरून ठेवले होते सासूबाई आणि सासऱ्यांनी. तर आम्ही गेल्यानंतर आहे ना मग पुन्हा अजून काही कॅरेट भरले आणि पिकअप येणार होती. तर त्या पिकअपमध्ये कांदे भरायचे होते. तर जास्त मी आधीच सांगितलं होतं का जास्त कांदे नव्हते. तर हे बघा एवढे कांदे काही भरले होते, काही राहिले होते. पण ना तिथं उंदराने उकीर काढले होते आणि जास्त काही कांदे खराब झाले नाही. उन्हाळ कांद्यांना जास्त पाणी झालं तर खराब होतात. आणि या कांद्यांना ना एक पाणी कमीच पडलं होतं, तर आम्ही टँकर आणून पाणी टाकलं होतं. त्याच्यामुळं कसे तरी निघले. म्हणजे आम्हाला जास्त पाऊस झाला तरी पाणी कमीच पडतं आणि कमी झालं तरी कमीच पडतं. कारण जो बंधारा आहे ना त्याची म्हणजे साठवणूक जास्त नाही, त्याच्यामुळे ते पाणी ना जे आहे पाझरून जातं. त्यामुळं आम्हाला आहे ना जास्त पाऊस झाला तर वावर उबलतं आणि कमी पाऊस झाला तर पीक निघत नाही. म्हणजे काय म्हणता ना, इकडं आडन इकडं गिर अशी गंमत आहे. कारण पाऊस जास्त झाला तर उकीर नाही आणि कमी झाला तर उपयोगच नाही आहे. तरी ते ना आता कांदे निवडून भरायचे होते, त्याच्यामुळं वेळ लागत होता आणि ना त्याला पावडर लावली होती. त्याच्यामुळे ना तुम्हाला माहीत आहे मला थोडीशी धुळीची ॲलर्जी आहे. मला शिंका जास्त येतात. तरी तर मी ना मग तोंड वगैरे रुमाल बांधून घेतला. आणि इकडे ना ते पाठीमागं खराब कांदे जे होते ना ते म्हणजे खराब नव्हते, ते बऱ्यापैकीच होते, जास्त काही खराब कांदे नव्हतेच. तर जे टरले वगैरे निघले होते ना म्हणजे मग ते भरायला सोयीस्कर जाईल म्हणून इथे ना जे सासरे आहेत ते कांदे ओढून घेत होते इथं पाठीमागचे. आणि कांदे ना जास्त भरायला काही म्हणजे असे जमतच नाही. जसे आपले पोळ कांदे असतात ना, पोळ कांदे नाही, रांगडे कांदे म्हणजे आपण जे मक्काच्या रानात लावतो ना ते कांदे भरायला छान असतात. पण हे उन्हाळ कांदे म्हटलं ना तर खूप हे होतं. म्हणजे पैसे होता, पण भाव असला तर पैसे होतात. जर भाव नसला आता यावर्षी ना भाव काय 1300-1400 भाव होता. तर आमचे म्हणजे 1300 की 1350 असे काहीतरी गेले होते. म्हणजे भाव तर नाहीच आहे आणि त्यातल्या त्यात जर कांदा खराब झाला तर म्हणजे शेतकऱ्याचं काय आहे ना म्हणजे काय म्हणतात काहीच येत नाही हातामध्ये. कष्ट केलेलं सुद्धा येत नाही. जर एवढं कष्ट करूनही जर असं होत असेल तर खरंच ना जर शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमीभाव असेल ना तर शेती करायला परवडते. आता कसं मागच्या वर्षी ज्याचे कांदे होते ना म्हणजे काहींना पैसे झाले मी म्हणत नाही, काहींना झाले नाही. काहींना झाले, काहींना तर काहीच झाले नाही. आणि एवढं कांद्याचं पण असंच असतं, त्याला मजुरी खूप लागते. त्यांची म्हणजे ना एक कांदा तुम्हाला माहीत आहे का किती वेळेस तो हातात घ्यावा लागतो. म्हणजे त्याचं रोप टाकण्यापासून ते लावण्यापर्यंत, कापण्यापर्यंत, काढण्यापर्यंत आणि साठवण्यापर्यंत. साठवतानाही त्याला दोनदा छाटून मारावा लागतो. उन्हाळ कांद्याला एव सर्वात जास्त काही मेहनत असेल ना तर ती उन्हाळ कांद्याला आहे. कारण खूप त्याची ना म्हणजे मेहनत करावी लागते. त्याच्यामध्ये खूप लहान बाळासारखं त्या आपलं जे पीक आहे ना त्याला शेतकरी जपत असतो. पण त्याच्या मालाला जर भाव नसेल ना मग तो कुठेतरी खचतो. आणि त्याच्यामुळेच आपल्या ज्या म्हणजे ग्रामीण भाग म्हणा किंवा आपल्या आसपासचे जे गावं आहेत तिकडे लोक म्हणजे जे शेतकरी आहेत ते आत्महत्या करतात. कारण त्याला कारणच हे आहे की जर शेतकरी जर एवढं कष्ट करून म्हणजे कधी-कधी ना त्याला भांडवल नसेल ना तर तो व्याजाने पैसे काढून भांडवल करतो. पण तरी शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो. आणि तसं असं सर्वच बोलताय मी एकटी बोलून काय लगेच भाव वाढणार आहे असं काही नाही. पण एक मी माझं मत मांडते. तर इथे ना आता ड्रायव्हर येणार होता, त्याच्यामुळे आता पटपट असे कांदे आम्ही भरून घेणार होतो. आणि भरल्यानंतर आहे ना याच्यानंतरचे व्हिडिओ खूप छान होणार आहेत. पण ते तुम्हाला त्यासाठी वेट करावं लागेल. दुसरा व्हिडिओ बघावे लागतील. आणि हा व्हिडिओ काही जास्त मोठा होणार नाही आहे, त्याच्यामुळं स्किप न करता पूर्ण बघा. तरी तर आम्ही कांदे भरत होतो आणि या चाळीमध्ये कांदे भरण्याचा हा एकच टेन्शन असतं की तिथं ना दोघं म्हणजे तिघांना खूप ॲडजस्ट करून बसावं लागतं. त्याला आहे ना कांदे भरण्यासाठी बसताच येत नाही. कारण खूप जागा ही छोटी असते. कांद्याची बोगी असते, त्याच्यामुळं कांदे भरायला उरकत नाही आणि तिथं अंधार पण असतो. कारण साईडनी पॅक केलेलं असतं. तरी त्यानं कीर्तन लावलेलं होतं. आपले ते मला बाबा महाराज सातारकर यांचं कीर्तन होतं. तर ते कीर्तन ऐकत ऐकत आम्ही कांदे भरून झाले होते. आता एवढे राहिले होते तर याच्यात आता घरी आपल्याला खायला पण भरपूर कांदे लागतात. कारण अजून पोळ कांदे यायचे म्हटले तर 3-4 महिने बाकी आहे. तर तोपर्यंत आपल्याला आहे ना एवढे कांदे ठेवावे लागणार आहे. आणि मला तर कांदे एवढे जास्त शेंगदाण्यापेक्षाही कांदे जास्त लागतात भाजीमध्ये. तर बघा इथं फायनली आता आपली गाडी भरून झालेली आहे आणि आता ड्रायव्हर पण येणार आहे. तर बघा छान असे इथं कांदे भरून झाले होते आपले. आता जी पिकअप आहे ना ती पूर्ण पॅक करून, कारण पाऊस ना सारखा ये जाय करतोय.
आणि इथं आहे ना आता गाईसाठी गिन्नी गवत तोडायचं काम चालू होतं, कारण गाईला आहे ना संध्याकाळची वैरण करून ठेवली तर मग बरं असतं. कारण आता कसं जर माळरान असलं तर गुरं तिकडून चरून येतात, पण आमच्याकडं माळरान नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला खुट्यावरतीच गाई बांधून तिथं त्यांना खायला टाकावं लागतं. तर आता फायनली पिकअप पूर्णपणे पॅक करून आता निघालेली आहे. तर बघू शकता आता हे म्हणजे ना लासलगावच्या मार्केटला कांदे नेणार होतो आम्ही. आमच्याकडं 2 जवळ-जवळ मार्केट आहे. येवला, मनमाड, लासलगाव आणि म्हणजे ज्याला जसं जमेल तसं तिकडं तो नेत असतो. आणि आता पुन्हा पावसाची रिमझिम चालू झालेली आहे आणि या पावसामुळे ना मका पिकावरती अळंही खूप पडते आहे आणि जी मका आहे ना तिला ऊन न भेटल्यामुळे ना ती पिवळी पडायला लागली. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे पाणी असूनही पिकं म्हणावं असं काही सुधरत नाही आहे. आता त्याला खाद पण म्हणजे टाकायचे आहे, पण पाऊसच काय म्हणावाशी सुटका देत नाही. तर आता कोळपणी पण करायची आहे, तर कोळपणीसाठी आपण मशीन आणलेलं आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि बघा इथं हा आमचा रस्ता आहे, खूप खराब रस्ता आहे. इथं संध्याकाळचं यायचं जायचं म्हटलं तर खूप त्रास होतो. आणि इकडं मक्का तुम्हाला मी मक्का दाखवण्यासाठी खरं व्हिडिओ घेत होते, कारण बघा की म्हणजे या मक्कात पूर्णपणे पाणी आहे आणि पूर्ण पिवळी पडलेली आहे. तर आता हे पाऊस उघडल्यानंतर इथलं हे जे शेत आहे ते म्हणजे दुबार पेरणीची वेळ अशा जे शेत आहे त्याच्यावरती येते. तर बघा म्हणजे पावसाने इतकी अशी ना म्हणजे नासाडी चालवलेली आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही आणि तो तुमचं माझं काय ऐकणार नाही. तर घरी आल्यानंतर मस्त चहा वगैरे झाला आणि मस्त असं गरमागरम गरिबाचं श्रीखंड म्हणजे पिठलं केलेलं आहे. इथं डाळ केलेली आहे आणि मस्त अशा आपल्या आता पोळ्या झालेल्या आहेत. जेवण वगैरे करून घेतो आणि आता पूर्ण व्हिडिओ घ्यायला काय ना म्हणजे टाईम भरपूर झाला होता, त्याच्यामुळे मी काय पूर्ण व्हिडिओ घेतला नाही. तर बघा छान असा आता आपला बेत होता. तर हा डबल व्हिडिओ झालेला आहे माझ्याकडनं. तर बघा कारण आधी ना कॅमेरा थोडासा ब्रल येत होता. तर बघा पोळ्या पण झालेल्या आहे आपल्या. तर चला आता जेवण वगैरे झालेले आहे आणि आता भांडे घासायचे. भांडे घासल्यानंतर मग आता ब्लॉगचं एंड करणार आहे. तर बघा फायनली एवढे भांडे घासून झालेले आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. हे दाखवण्याचं कारण हेच की मी व्हिडिओबरोबर घरातली कामंही माझी मी सर्व करते. चला बाय, धन्यवाद, थँक्यू.